आम्ही भाव कोणत्याच पिकाला मिळालेला नाही आहे. शेतीला लागणारा जो खर्च आहे त्या मानाने उत्पन्न जे शेतकऱ्याला मिळतं ते अत्यल्प आहे. महाराष्ट्राचे खासदार 6 महिने इकडं 6 महिने तिकडे होऊन राहिले ना, त्याच्यामुळं इधर तालुके में 10 साल से खासदार है। खासदार है अल्पसंख्यक की रकम में आज तक अल्पसंख्यक को कांग्रेस ने कोई भाई क्या समस्या है तुम्हारी? मुसलमान बोले कोई बात नहीं। हाँ, मुसलमान समाज के लिए उसकी समस्या क्या है? तो भाई कुछ जमात खाना है, कुछ सामाजिक काम है, काम में नहीं है, कभी कुछ नहीं है, कुछ नहीं। मोदी सरकारने गॅस दिले गरिबांना, आदिवासींना दिले, आदिवासींना घरी एक गॅस नाही. कारण का 1200 रुपयांच्या 1100 रुपयांच्या तर गॅस भरला नाही. हे ते कुठून भरणार? संविधान बदलायचं म्हणतात. किती आधार काय केलं? कांदा निर्यातीवर मागच्या जवळपास 5 वर्षापासून यांनी बंदी घातली. मग सरकारने बंदी घातली. मी सुद्धा कमर्शियल मिनिस्टरला फोन लावला होता. फोन सुद्धा उचलायला तयार नाही, त्यांच्या कोणीच बोलायला तयार नाही. लोक बघतायत संवैधानिक संस्थांचा वापर कसा होतोय, ईडीचा वापर कसा होतोय, सीबीआयचा वापर कसा होतोय. देशात भारताचा दबदबा आहे, याआधी पण होता. याआधी फायनान्शियली भारत स्ट्रॉंग होता, आता तसा राहिलेला नाही. आमचा धंदा शेती आणि शेतीच करतो आम्ही. कांदे पिकवतो, मका पिकवतो. आम्ही भाव कोणत्याच पिकाला मिळालेला नाही आहे. पण माझं कसं चालतं खताला भावाच्या मानाने खताचा भाव जास्त जबरदस्त भाव आहे खताला. आपण पिकाच्या उत्पन्नाला याच्या भाव नाही चांगला. रासायनिक खताची किंमत फार करण्याला गेली आहे. आधी 300-400 रुपये होते, आता 1400-1500 रुपये झाले आहे. 200 रुपये बॅग मिळत होती, आता 1400 रुपये बॅग झाली. आता तसं पाहता तुम्ही आहे तसं काही सांगता येणार नाही कोणाची जबाबदारी सरकारची आहे. आता निवडणुका लागलेल्या प्रत्येकाला हवा आहे. त्याच्यामुळे जर खताचा भाव गेला. आता प्रत्येकाला शक्य नाही शेतकरी टाकायला. कोणी बी घेतो शिक्षक आहात, क्रीडागड होता, काय वातावरण मुलांपर्यंत चांगलं वातावरण. मुलांच्या बाबतीत जर आपण शासन राबवतो जसं शहरीकडे शहराकडे पाहिले की विद्यार्थी सगळ्याच वर्ग सोशल मीडियावर फार धार्मिक वातावरण फार पोहोचतो लगेच. अशा पद्धतीचे काही आहे की शाळेत तो काही इश्यू नाही. शाळेत सर्व धर्म शिक्षण प्रॉपर शिक्षण शाळेत सर्व धर्मसमभाव हा पाळला जातो. शाळेत त्या बाबतीत बऱ्यापैकी मुलं शिकण्याची मुलं शाळा शिकायला काय पाहताय तुम्ही? कसं इथं वातावरण शेतीसाठी अन्न मी जे आपल्याला बघायचे सांगितलं रासायनिक खताचे भाव असतील किंवा इतर जे शेतीमालाला लागणारा खर्च आहे. शेती करताना ट्रॅक्टर वगैरे असेल त्याला डिझेलचा भाव वाढलेला आहे. त्याच्यामुळे शेती करणं हे सर्वसामान्य महागाईमुळे महागाई म्हणण्यापेक्षा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. शेतीला लागणारा जो खर्च आहे त्या मानाने उत्पन्न जे शेतकऱ्याला मिळतं ते अत्यल्प आहे.
मग यासाठी काय वाटतं बदल घडला पाहिजे? हो, प्रत्येक शेतीमालाला हमी भाव हा दिला पाहिजे. इतपत खर्चाच्या आता सगळे नेते जे आहेत ते मतदाराचे आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. काय पाहता? कारण तुम्ही स्वतः बदल घडवत असता मुलांमध्ये, त्यामुळे काय पाहताय सध्याच्या वातावरणामध्ये? तुम्हाला काय वाटतं आहेत तेच खासदार लोकप्रतिनिधी परत येतील? बदल घडेल? भाजपला मतदार काय काय पिकवलं? कांदे कपाट हमी भावाने कपाशीला भाव 6,000 क्विंटलला 6,000 रुपये खर्च आहे आणि भाव 7,000 काय परवडेल? भाजप पाहिजे का काँग्रेस पाहिजे तुला? महाराष्ट्रात बदलायला पाहिजे केंद्रात. महाराष्ट्रातले खासदार 6 महिने इकडं 6 महिने तिकडे होऊन राहिले ना, त्याच्यामुळं कुठं चीड आहे हे जे फोडाफोडीचं राजकारण झालंय त्याच्याबद्दल. केंद्रामध्ये तर भाजपच पाहिजे. हा, नरेंद्र पण मोदी. बघा आता तुम्ही म्हणताय की तिकडचा त्याला जबाबदार राज्य सरकार पण आहे ना. ऐका, तुम्ही काय म्हणाला की खासदार 6 महिने इकडे 6 महिने तिकडे. आता खासदार पळवापळवी केंद्र सरकारने केली. केंद्र सरकारने भाजपने केली केली की नाही? नाही ना, केंद्र सरकारने नाही केली, भाजपने भाजपनेच केली ना. केंद्र सरकार कोणाचं? राज्य सरकारने केली ना. राज्य सरकार कोणाचं होतं? भाजपने फोडलं, हा. शिंदेने घेऊन. बरोबर आहे. नाही फोडलं नाही हो, त्यांच्या मताने आले ते सर्व पक्षीच्या पक्षी त्यांच्यामध्ये जात आहे. हे काय सांगतो? सरकारनं मानलं नाही. सर्व पक्षीच्या पक्षी तिकडे जाते. अन्न पक्षी तिकडे जाते. आणि इकडे. तुम्हालाच विचारतो, मला सांगा 4 दिवस आधी अजित पवारांवरती 70,000 कोटींचे आरोप स्वतः मोदींनी केले आणि त्याच्यानंतर मोदी भाजपमध्ये गेले ना. अजित पवार भाजपमध्ये गेले, बरोबर, भाजपसोबत गेले, सरकार स्थापन केलं. मग ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्याला अर्थमंत्री केलं, राज्याचा पुन्हा उपमुख्यमंत्री केलं. मग आता या भाजप clear झाले का? ते भ्रष्टाचारी clear झाले का? मला मान्य आहे. हे आम्हाला नाही, स्वतः मोदींना मान्य आहे. मोदीला नाही मान्य. अहो, त्यांनी तर सांगितलं हो, ना. त्यांना मान्य आहे ना. ते त्यांनी सरकार फोडलं कशासाठी फोडलं? त्यांना कसं आपल्या बचाव करण्यासाठी फोडलं. अहो, मी तेच नाही, म्हणतो, आपलं स्वतःचा भ्रष्टाचारी बचाव चालतात करायचा. भाजपला. मग एकटा मावळ गेला तर एकटा त्याच्याने कशाला? पक्षाचा पक्ष पूर्ण गेला. अहो, तसं नसतं. त्याच्यातनं पूर्ण पक्ष त्यांच्याकडे गेला. पण मला सांगा मग हे एक clear झाले दोन का माणसं आता? नाही गेले. पण मला सांगा अजित पवार सगळे भ्रष्टाचारी समजूया. अजित पवार आणि त्याच्यासोबतचे भ्रष्टाचारी क्लिअर झाले का? क्लिअर होणारच नाही. आता यांनी तर सांगितलं clean sheet मिळाली ना. क्लिअर होणारच नाही. शिखर बँकेच्या घोटाळ्यामध्ये हो, clean sheet मिळाली अजित क्लिअर पवारांना. होणारच नाही. अहो क्लिअर झाले नाही. शिखर बँकेच्या घोटाळ्यामध्ये क्लिअर झाले अजित पवार. असू द्या असू द्या. हे राजकारण आहे. याच्यामध्ये काय घडेल याचा हिशोब नाही. याचा हिशोब नाही. याच्यामध्ये काय घडेल असं. आपण कधीपर्यंत मला एकच विचारायचं आहे की आपण या नेत्यांना कधीपर्यंत बघा अजित पवार असू देत किंवा मोदी असू देत किंवा फडणवीस असू देत सगळे एकसारख्या माळीचे मणी आहेत. मग आपण मतदार म्हणून कोणाला जागरूकतेनं निवडलं पाहिजे? मला याच्यावरती राजकारण गेलं चुलीत, मला त्याच्यावर पण बोलायचंच नाहीये. पण कोणता लोकप्रतिनिधी इथं काम करतोय त्यानुसार मला जाणून घ्यायचंय की इथलं काम मेन कोण करतंय? केंद्र सरकार असेल, जे काय असेल. आता तुम्ही स्वतःच म्हणालात की शेतीला हमी भाव नाहीये, खताची किमती वाढल्या सगळ्या. आणि मग याला जबाबदार कोण आहे? जे सरकार आहे ते सरकार म्हणजे ते हवंय. मग तुमच्या किमती कमी कशा होणार? तर त्यांनी काय करतात कसं करणार? प्रत्येक शेतकऱ्याला असतात 4 मला सांगा, महिन्यात. जे मग सरकार कारणीभूत आहे ते सरकार तुम्हाला परत पाहिजे. मग शेतमालाच्या किमती कशा कमी होणार? कारणीभूत असेल पण त्या पहिल्या सरकारपेक्षा तरी चांगलं आहे. मग मोदी सरकार त्याच्यापेक्षा चांगलं आहे. मग आता मग आणखी किमती त्यांनी वाढणार. 45 वर्ष राजकारण केलं. सिलेंडर काय 40 वर्ष राजकारण केलं. कोणत्या गरीबाचं काहीच केलं मोदी चांगला आहे, पण सरकार बोगस आहे. पुढे 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 आम्ही मोदीवरती बोलतोय. मोदीवरती बोलतोय आम्ही. आता यांना शिंदेचा पण सपोर्ट आहे, माहिती आहे ना? मतदान करणार की नाही? मग करावं ना, मतदान करू. शिंदेचा सपोर्ट आम्ही फक्त भाजपाकडे मोदीकडे बघून सर्वांना मतदान करू. मोदीला मतदान. कोणी येऊ देत की भाजप असलं काँग्रेस असलं, पण आहे. काँग्रेस काय बोला बोला बोला
तो काँग्रेस नाही बरं समस्या ये है, इना गावी जो ताई ना ताई इधर तालुके में 10 साल से खासदार है अल्पसंख्यक से गिरे रकम में अल्पसंख्यक आदमी। आज तक अल्पसंख्यक को उन्होंने कोई भाई क्या समस्या है तुम्हारी? मुसलमान मुसलमान बोले, कोई बात नहीं। हाँ, मुसलमान समाज के लिए उसकी समस्या क्या है कि भाई कुछ जमात खाना है, कुछ सामाजिक काम है, अच्छे दुख है, कोई काम में नहीं है, कभी कुछ नहीं है, कुछ नहीं। इसलिए हम गोवाल दाना पाड़वी को बहुत पसंद करते हैं, आप भी वोट देंगे। अच्छा, तो आपका मतलब है कि ये जो है कि बीजेपी और ये सरकार आता तिकडे आरती हो तुम्ही पण आता एक मुद्दा छान गाजलेला आहे राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी मंगळसूत्रावरनं एक भाष्य केलं त्यांचं म्हणणे की काँग्रेसचं सरकार आलं तर सगळ्यांची संपत्ती ही अल्पसंख्याकांना वाटणार तुम्हाला वाटणार आहे नहीं नहीं बिल्कुल नहीं। हे बरोबर केलं नाही हे पण मला सांगा नाही वाटली नाही वाटणार आहे असं बोलता येते. बाबा ऐका ना मी काय म्हणतोय की आचारसंहिता लागू असताना धार्मिक भाषण करणं योग्य आहे का? नाही, योग्य नाही. मग मोदींनी बरोबर केलं का वाईट केलं? त्यांच्या मताने केलं वाईट केलं की बरोबर केलं? चांगलं केलं. मुसलमानांविरोधात बोलले चांगलं नाही केलं. बोलणार नाही. मग मी ते बोलले ते नाही बोलणार नाही. अहो ते बोलले नाही बोलणार, नाही बोलणार. प्रियंका गांधी जी ने क्या बताया? देश के लिए एक कुर्बान उनकी माँ का हुआ है बराबर। उसके लिए जैसा भाई शेतकरी को यहाँ से ही तो मंगलसूत्र क्यों रखे वो काम कर्जा देते बराबर। शेतकरी समाज जो है आज नौजवान शेतकरी जो है ये मंगलसूत्र की बात वाइट सही बराबर सही है गलत करते हैं। काय प्रॉब्लेम आमचा एकच घरनं अटक गेले, विहिरींना पाणी नाही, गुरंढोरांना पाणी प्यायला नाही. शेतकऱ्याच्या कुठलाही मालाला भाव नाही. त्याच्यासाठी आता तुम्ही मोदी सरकारने गॅस दिले गरिबांना, आदिवासींना दिले, आदिवासीच्या घरी एक गॅस नाही. कारण का 1200 रुपये 1100 रुपये त्याचा तर गॅस भरण्याचा आहे हे ते कुठून भरणार? जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण? आता ते मोदी सरकारच आहे. आता ते राहायला पाहिजे की बदललं पाहिजे? हा, बदललं पाहिजे ना काय संविधान बदलना है ऐसा बता दो। अरे आम्हाला आता संविधान बदलायचं म्हणतात. चार पार किती वेळा काय केलं आणि आता समजा नाही होणार नाही संविधान राहील आणि आणखी नाही निवडून केलं नाही म्हणतात. आता निवडणूक लागलेली आहे, 20 तारखेला मतदान आहे. इथून खासदार कोण जात आहे? भाजपचा जातो की काँग्रेस जातो? ते आता बदलेल सरकार असं दिल्लीचं सरकार बदलणार आहे असं वाटतं तुम्हाला? दिल्लीचं पण आणि इथलं पण बदलेल. राज्यातला दोन वेळ आहे हो, विधानसभेला लोकसभेला लोकसभेला बदलेल असं वाटतं. काय तुमचं? आता हे म्हणतात की मोदी सरकारने काय नाही केलं, काय काम केली या काय काम काय सगळं काम केलं काय काम केलं? शेतकऱ्याला काय आम्ही भाव आहे शेतकऱ्याला, आम्ही भाव आहे शेतकऱ्याला. भाव नाही कसं कधी आता 10 वर्ष झाली. त्याला टाइम द्यावा लागेल ना. 10 वर्ष काय मला सांगा आता त्यांनी भाषणात काय सांगतात की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं, दुप्पट झालं. कधी? अजून 10 वर्ष आणि व्हायला पाहिजे करूनच टाकायचं. ते काय म्हणाले आता आम्ही करू चालू शेतकरी. पैसे टाकतोय तुम्हाला मिळालं का बाबा इकडे? मोदी येणार बा मोदी येणार. इकडे तुम्हाला हे म्हणतात की शेतकऱ्यांना पैसे मिळेल. एक मिनिट आवाज कुणाचा येणार? कुणाचा आवाज येणार? मालकाला भेटला समस्या आपली काय कांद्याला भाव पाहिजे आता मिळतोय ना काय कांदा भाव मिळतोय काही काही भाव पैसा भेट आणि टाकावा आवाज येणार नाही. सरकार
पुण्यावरून आलो मी सगळीकडे बोला इथून, तुमचं मत बोला. सांगतात त्याच्यावर राहू नका. मला काय वाटतं ते सांगा. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. ते त्यांचं मत वेगळं आहे. सर्व लोक त्याला बोलू द्या. त्याला बोलू द्या. गोंधळ नको, कोणाला आवाज नाही. खेडोपाडी तुम्ही जाऊन बघा, रस्त्याचे काम इतकं सुंदर झालेले आहे आजपर्यंत. काँग्रेस सरकारने रस्ते काही केलेलं नव्हतं, पण या भाजपामध्ये इतके सुंदर रस्ते बोलले. काय काम? मी शेतकरी आहे, काय पिकवलं? कांदे कपाशी हमी भाव जर राहिले तर शेतकरी उलट भुके मरते. हमी राहिले तर बाजरी गहू पेरण्याचं बंद करून मला देते. तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला पैसे हो, मिळतात. काँग्रेस येणार नाही, येणार तर भाजप. 101%. भाजप बाजूला घाला. मला काय म्हणायचंय? नाही, तुम्ही शेती ऐका माझं. शेतकरी आजपर्यंत भुक्या मरला का? नाही नाही, गोहत्या होती ती बंद झाली. गोहत्या बंद झाली. जे शेतकऱ्यांना पुरे भेटत होते ते भेटायला लागला आता. आणि माझ्या ऐकून घ्या तुम्ही, वीर तर काही मिळाली, घरकुल मिळाले, अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? तुम्ही बोललेला आवाज सगळं नाही, 5 वर्षापासून तुम्ही मला दाखवून द्या शेतकरी पुढे मरला का कर्जामुळे? आकडे जाहीरच नाही केले सरकारने. नाही नाही नाही, असं होणार सरकारने नाही. आकडे जाहीर नाही केले. आमच्या गावामध्ये माहिती आहे ना आम्हाला. क्राईम रेट असेल, शेतकरी आत्महत्येचं प्रमाण असेल, याचे आकडे सरकारने जाहीर नाही केलेले. जाहीर करायला पाहिजे होते ना. प्रत्येक गावामध्ये माहिती पडून जातं ना शेतकऱ्यांना, कुठे शेतकरी आत्महत्या करतोय का नाही करतोय. बऱ्याच आहेत. नाही नाही, रोज येतात नाही. आणि गोहत्या बंद झाली, शेतकऱ्यांना पुरे मिळायला लागले, हाय, घरकुल आले, राम मंदिर बनले. काय पाहिजे अजून? आता याच्या मला सरकार पाहिजे तर असा. कामावरती मतदान झालं पाहिजे की धर्मावर मतदान झालं? कामावरती काम चांगलं केलंय. मंदिर झालं म्हणून मतदान झालं पाहिजे की नाही? सर्व गरीब लोकांना रेशन फुकटात देत आहेत. ते रेशन पण द्यायला पाहिजे. एका रेशन कार्डवरती 35 किलो रेशन फुकटात देत आहेत. अजून सुद्धा जाहीरनामा काय नाही. पुढल्या 15 वर्षी सुद्धा त्याचा रेशन मिळेल. तुम्ही बरोबर बोलताय, पण मुद्दा हा आहे की रेशन फुकटात द्यायला लागणं म्हणजे ते राशन खरेदी करण्याची ऐपत त्या लोकांकडे नाही. म्हणजे त्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे, मासिक उत्पन्न. त्यामुळे मासिक उत्पन्न कमी होणं ही चूक कोणाची? बेरोजगारी वाढली, त्याच्यामुळे मासिक उत्पन्न कमी झालं. उत्पन्न कमी झाल्यामुळे लोकांना अन्न मिळण्याची मार झाली, म्हणून फुकटात अन्न द्यावं लागतंय. पण चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं केलं. पण ती परिस्थिती कोणामुळे आली? चांगलं केलं त्यांनी. पण ती परिस्थिती कोणामुळे आली? कोणामुळे आली? रोजगार नाहीयेत, कोणामुळे आली? सरकारमुळे आली अशी वाटतं. सरकारी नोकऱ्या म्हणून नका. सरकारी म्हणून नाही आला. सरकारमुळे नाही आला. ऐका, मी पत्रकार आहे आणि सध्याच्या त्याच्यावरती बोलतो आहे. बरं, ठीक आहे. आपण त्याच्यावरती बोलूया. मोदी रोजगार यायला पाहिजे तरुणांसाठी. तुम्ही आले का रोजगार? यायला पाहिजे ना. नाही मग आता या सरकारनं रोजगार नाही दिला. मग आता या सरकार परत पाहिजे. परिवर्तन होईल ना. परिवर्तन होईल बरं या सरकारने. कांदा निर्यातीवर मागच्या जवळपास 5 वर्षापासून यांनी बंदी घातली. मग सरकारने बंदी घातली. मी सुद्धा कमर्शियल मिनिस्ट्रीला फोन लावला होता. फोन सुद्धा उचलायला तयार नाही, त्यांच्या कोणीच बोलायला तयार नाही. पहिला विषय अजून इथला सर्वात मोठा नाशिक, जो भारतातला 16% उत्पादक आहे, एकटा नाशिक. हा पट्टा नाशिकचा येतो. परत द्राक्षाला तुम्ही हमी भाव नाही, त्याला त्यातल्या त्यात तुमचं कांद्याला हमी भाव नाही, एक्सपोर्टची पॉलिसी व्यवस्थित नाही. जे बाहेरचे देश येतात की बाबा आम्हाला कांदा हवा आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी जबाबदार आहेत. गव्हर्नमेंटच्या विद्यमान सरकारच्या जबाबदार आहे. मग आता इथे बदल झाला पाहिजे की नाही? मग व्हायलाच पाहिजे ना. समजा तुम्ही एक हाती सत्ता एखाद्याला देत आहे तर तो मातेल ना. आता इथे आज जे त्यांनाच पुन्हा मिळालं पाहिजे. सांगा मला एक सांगा सर, इथे सगळ्यात जास्त संवैधानिक संस्था आहेत. सर मला सांगा, संवैधानिक संस्थांचा वापर कसा होतोय? 85% आज बरेचसे लोक बघतायत संवैधानिक संस्थांचा वापर कसा होत आहे, ईडीचा वापर कसा होतोय, सीबीआयचा वापर कसा होतोय.
इकडे या. आता यांनी प्रश्न विचारला, उत्तर द्या. ईडी इकडे द्या. वापर त्यांनी केलाय ते, माझ्या पण हे आहे ना, आपल्याला हेच सरकार बरोबर आहे. पण त्यांनी यांचं आता बघा हे म्हणतात, हे बघा मंदिरं वगैरे बनवून, मी स्वतः सनातनी, मला माहिती मंदिरं बनवून पॉलिसी चेंज होणार नाही बरं का. मंदिरं बनवून पॉलिसी चेंज नाही होणार. हा, आपल्याला फक्त फ्लॅशबॅक मध्ये दाखवण्यात देशात भारताचा दबदबा आहे. याआधी पण होता. याआधी फायनान्शियली भारत स्ट्रॉंग होता. आता तसा राहिलेला नाही. पॉलिसी शेतकऱ्यांचा प्रश्न हा महत्वाचा आहे. होतच नाही ना. पंजाब किसान सभा घेऊन जातोय. त्याला रस्त्यात अडवलं जातोय. माईकला हात लावू नका, मी पकडतो माईक. 2 रुपये जरी कांदा राहिला ना, आम्ही मोदीला मतदान करू. आता बोला. काय मतदान करू? हे अंधभक्त सारखं झालं. हे अंधभक्त आहेत. मला नाही म्हणणं हे अंधभक्त सारखं. शेतकरी नाही का? ते शेतकरी नाही का? मग त्यांना रोजगार द्यायचा नाही का? तुम्ही शेतकरी नाही, रोजगार नाही. शेतकरी असो का नाही, पण सगळ्यात रोडचे कामं चांगले होतात, सगळं विकास कामं चांगलं नितीन होतात. गडकरीने काम केलं म्हणजे सरकारने काम केलं. त्यांच्यावर दोनशे दोन कंपन्या आल्या तिथं. दोन मिनिटं आहे का? 753 बरोबर. हा जो आपण उभा आहे तो नॅशनल हायवे 753 याचं 1,66,00,000 रुपयाचं निधी आलं. बरोबर. टेंडर झालं, L&T कंपनीने घेतलं. L&Tने दुसऱ्यालाच दिलं. आता एक सांगा मला, हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होता, 29 किलोमीटरचा. मग बाकीच्या रस्ता हा याचा रस्ता काय केला? डांबरीकरण काय झालं? तुम्ही आले असतील आता. बाकीचे म्हणजे टेंडर मध्ये होतं. यांनी लगेच कोलॅप्स केलं टेंडर. अर्धा रस्ता डांबरीकरण, अर्धा सिमेंट. आता मला सांगा हा खर्च तर डिजिटल झाला ना. अरे भाऊ, चेक करू तिथे जाऊन. अरे आम्ही स्वतः आलो माझ्याकडे दाखव. आहे का ते? इथे कॅमेरा दाखव. इथं कॅमेरा आता आपण जर पाहिलं निजामपूर आणि जैताना बरोबर आहे, या परिसरामध्ये आपण आलो. आणि इथे आपण पाहिलं की संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. मोदी सरकारच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधातल्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाल्या. हमीभाव नाहीये, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरती तरुणाईचा विशेष विरोध आपल्याला या विद्यमान सरकारला पाहायला मिळाला. तिथेच विरोधात गावातले ज्येष्ठ नागरिक पण होते, शेतकरी होते, हमीभाव नसला, इतर मुद्दे होते. पण तरी सुद्धा मोदी सरकारच केंद्रामध्ये हवं अशी मतं देखील आपल्याला बऱ्याच जणांची पाहायला मिळाली. 4 तारखेला देशभरात निकाल लागणार आहेत. नंदुरबार मधून हिना गावित खासदार म्हणून संसदेमध्ये शपथ घेतात का काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाळ पाडवीकडनं खासदार म्हणून संसदेत जातात, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार. मी शुभम पाटील, आपण पाहत होतात डिजिटल सावडी. धन्यवाद.